नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे समीर आणि आज आपण चाललोय मल्हारगडावर। मल्हारगड हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला आहे, ज्याची निर्मिती इसवी सन 1757 ते 1760 च्या दरम्यान करण्यात आली। हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात सह्याद्रीच्या भुलेश्वर रांगेत आहे आणि ह्याच रांगेत तुम्हाला पुरंदर, वज्रगड, सिंहगड यांसारखे किल्ले पाहायला मिळतील। पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती करण्यात आली होती। गडावर जायचं म्हटल्यावर सर्वजण खुश होते। मग काय, मस्त गाडीमध्ये डीजे वाजवत आम्ही निघालो गडाकडे। सकाळी ठीक 6 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो। आय नो की आम्ही खूप लवकर गेलो होतो, पण त्याचा फायदा आम्हाला हा झाला की आम्हाला सकाळचा सनसेट पाहायला मिळाला। गडावर जाण्यासाठी 2 रस्ते आहेत, एक पायवाट आणि दुसरा हावाला रोड, जिकडून आमची गाडी काय वर चढत नव्हती कारण रोड खूप खराब झाला होता। दुसरी होती पायवाट, जिकडून काळोखातून वर जाणे खूप डेंजर होतं। मग काय, शेवटी गाडीला गडाच्या पायथ्याशी पार्क केलं आणि आम्ही निघालो गडावर। धापा टाकत टाकत गडाच्या पायथ्याशी पोहोचलो, जिथे पोहोचल्यावर गडाच्या एका साईडला गडाची माहिती दिलेली होती आणि दुसऱ्या बाजूला काही सूचना। मग काय, ऋतिक भाऊने आम्हाला गडाची माहिती दिली आणि सूचना समजावल्या आणि जो कोणी या दिलेल्या सूचनांचं पालन करणार नाही त्याचा सरळ कडेलोट करण्याचा इशारा दिला। हे ऐकून सर्वजण गडावर चढायला सुरुवात करतात। वरती पोहोचल्यावर तुम्हाला एक बोर्ड दिसेल, ज्यावर लिहिलं आहे चोर दरवाजा। यामधून जाताना पुष्पा बनण्याची काही गरज नाही, नाहीतर कायमचं झुकून जाल। इथून बाहेर पडल्यावर समोरच भगवा झेंडा दिसला आणि दुसरीकडे सूर्यमामा झोपेतून उठण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा अलार्म काय वाजलेला नव्हता। मग काय, सर्वांनी एक ग्रुप फोटो काढला आणि थोड्याच वेळानं अखेर सूर्योदय झाला। तुम्ही या गडावरचा व्ह्यू पहा। इथून थोडस पुढे गेल्यावर एक तलाव आहे, जिथे आपण पायऱ्यांच्या मदतीने खाली उतरू शकतो। हे तळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाण्याने भरलेले असतात, पण यातील पाणी उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य नाही। गडावर 2 मंदिरे आहेत, जी की बाजूबाजूलाच आहे। जाताना डाव्या हाताला तुम्हाला खंडोबाचं मंदिर दिसेल आणि हाताच्या उजव्या बाजूला महादेवाचं मंदिर। आम्ही सकाळी खूपच लवकर गेलो असल्यामुळे आम्हाला खंडोबाचं दर्शन झालं नाही, पण महादेवाचं मात्र झालं। तुम्ही पण दर्शन करून घ्या। पुढे गेल्यावर तुम्हाला महादेवाचा पाहायला मिळेल, जिथून सकाळचा व्ह्यू काहीसा अशा प्रकारे दिसत होता। तिथून अजून पुढे गेल्यावर आम्हाला अजून एक दरवाजा सापडला। त्याचं नाव वगैरे बोर्डवरती लिहिलं नसल्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल काही अजून माहिती मिळाली नाही। दरवाजाच्या साईडलाच राजांची एक छोटीशी मूर्ती होती। राजांच्या पाया पडलो आणि मूर्तीच्या शेजारी एक फोटो काढला। गडाचा काही भाग अजून बघायचा बाकी होता, त्यामुळे आम्ही तिकडे निघालो। वरती गेल्यावर दगडावर राजांचा फोटो पाहायला मिळाला, जो की कोरला गेला होता। गडावरून खाली जायच्या अगोदर आम्हाला अजून एक चोर दरवाजा सापडला आणि मला असं वाटलं की गडावरून खाली उतरण्यासाठीचा हा एखादा शॉर्टकट असावा, पण आत गेल्यावर समजलं की तो पूर्णपणे पॅक होता। कदाचित तेव्हाची लोक धान्याचं कोठार म्हणून याचा वापर करत असावे। गड पूर्णपणे बघून झाल्यावर आम्ही सर्वजण खाली उतरू लागलो। पायथ्याशी पोहोचल्यावर आम्ही सर्वांनी विचार केला की जाताना पायवाटेने जाऊयात। मग काय, सर्वजण एकमेकांना पकडून खाली उतरू लागले। खाली उतरत असताना विनय मॅडमचा पाय घसरला आणि डोपर घास पडणारच होते की तेवढ्यात मी आलो। जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारने वाला पैदा नहीं हुआ मामा। ड्रोन व्ह्यू पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।